मामीने केले आपल्याच भाच्यासोबत. शरीर संबंध होय ही सत्य घटना घडली आहे सांगली जिल्ह्यातील देवळी गावात. ही घटना ऐकून तुम्ही हादरून जाल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. देवळी हे छोटंच गाव. या गावातली लोक शेतकरी आणि बहुतेक लोक हे ड्रायव्हरची नोकर करत असतात, म्हणजेच ट्रक चालक होते, जे आपल्या आयुष्याचा जास्त वेळ गावाच्या बाहेरच घालवत असत. त्यामुळे गाव रिकामी असायचं. काही मोजके लोक हे शेती करायचे, म्हणून गाव शांत शांत असायचं. याच गावात राहत होते एक जोडप, सुलभा आणि तिचा नवरा सुरेश. याच घर खूप मोठं होतं. सुलभा आणि सुरेशला कशाचीही कमतरता नव्हती. त्यांची आर्थिक परिस्थितीही खूप बळकट होती. सुरेश आणि सुलभा हे एकमेकांना वर खूप प्रेम करायचं. सुरेश हा ट्रक ड्रायव्हर होता, जो जास्त वेळ गावाच्या बाहेर असायचा. सुरेश कामावर गेल्यावर सुलभा त्याची रोज दाराकडे बसून वाट बघायची आणि तो कामावरून परत आला की त्याला जोराने मिठी मारायची. गावातील लोक त्यांना बघून म्हणायचे, जोडप असावं तर त्यांचा संसार सुखी आणि सुरळीत चालला होता. पण हा सुखी संसार फार काळ टिकणार नव्हता. काही दिवसांनी सुरेशंचे काम खूप वाढल, त्यामुळे तो जास्त वेळ घराबाहेर. आधी पण तो घराबाहेर राहायचं, पण त्यावेळी तो 30 दिवस, कधीकधी 2 महिनेही घराबाहेर राहू लागला होता. सुलभा त्या मोठ्या घरी एकटीच राहायला लागली होती. ते घर तिला आतून खात होती. ती खूप अस्ताव्यस्त झाली होती. तिला कोणीतरी तिच्या जवळ पाहिजे होती, जो तिचा एकटेपण दूर करेल. एक दिवस रोजच्याप्रमाणे सुलभा सुरेशची दारावर बसून वाट बघत होती. तेव्हा सुरेश आला. पण सुरेश एकटा नव्हता. त्याच्यासोबत अजून एक मुलगा होता. दिसायला सुंदर, स्वभावाने लाजरा. तो होता राहुल. राहुल म्हणजे सुरेशचा भाचा. तो दिवाळीच्या सुट्टीत आपल्या मामाकडे राहायला आला होता. सुलभाला त्याची लाजिरवाण्या हसण्याने लगेचच आवडली. राहुल जरी शांत असला तरी त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. जणू काही सर्व काही पाहूनही तो नकळत हसत होता. सुलभा विचार करत होती, आज हा दिवस काही खास होईल असं वाटतंय. काही दिवस गेल्यानंतर सुरेश परत एकदा कामाला गेला. सुलभा ही राहुलकडे आकर्षित होत होती. ती राहुलमध्ये सुरेशला बघत होती. तिच्या मनात वासना निर्माण झाली होती. ती वासना ती राहुलकडून पूर्ण करून घेणार होती. एक दिवस रात्री राहुल जेव्हा रूममध्ये होता, तेव्हा सुलभा त्याच्या खोलीत गेली. तेव्हा राहुल दिवाळीचा अभ्यास करत होता. सुलभा त्याच्या जवळ बसली. ती राहुलला चिकटून बसली. तिच्या मनात वासना भरली होती. राहुल हा खूप भोला होता, त्यामुळे त्याला काहीच समजलं नाही. पण हळूहळू सुलभाने सुरेशचा हात आपल्या हातीत धरला. राहुल थोडा घाबरला, पण तो काहीच बोलला. नंतर सुलभाने त्याचा हात तिच्या अंगावर फिरवू लागली. राहुलने विरोध केला, पण सुलभाने त्याला धमकावले, जर तू काही बोललास तर मी सगळ्यांना सांगेन राहुल माझ्यावर जबरदस्ती करतोय. त्यामुळे राहुल काहीच बोलला नाही. त्यानंतर त्यांच्यामध्ये शरीर संबंध प्रस्थापित केले. सुलभाने आपली वासना राहुलकडून पूर्ण करून घेतली. पण हे इथेच थांबले नाहीत. सुलभा रोज राहुलसोबत संबंध प्रस्थापित करत होते. राहुल याचा खूप मानसिक त्रास होत होता, पण तो काही बोलू शकत नव्हता. सुलभाने त्याला धमकावले होते. सुलभाचे अत्याचार राहुलवर जास्त होत होते. तो एक दिवस या सगळ्याला कंटाळला आणि त्याने ठरवले हे सगळे मामाला सांगितलं पाहिजे. त्याने सुरेश मामाला फोन लावून सर्व सांगितले. मामी माझ्यावर अत्याचार करते, माझा छळ करते. हे ऐकून सुरेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करत होता तेच त्याला फसवत होती. तो घरी कुठल्या तोंडाने जाणार होता? त्याला खूप वाईट वाटत होतं. त्याच्या मनात खूप वाईट विचार होते. तो भ्रमात पडला होता. ह्याच भ्रमात त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि सुरेशचा तिथेच मृत्यू झाला. राहुलने सुरेशबरोबर घरच्यांनाही सर्व सांगितले होतं. घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आणि सुलभाला अटक केली. सुलभाच्या एका चुकीमुळे तिचे संपूर्ण आयुष्य अंधारात गेले आणि सुरेशला आपला जीव गमवावा लागला. विश्वास आणि प्रामाणिकपणा न फसवता नात्यांचे रक्षण करा. लालसा, दबाव किंवा चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. अशाच सत्य घटनावर आधारित कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.